यांचा गेलाय 1580, 1580, 1520, कोणाचा 1530, 1511, 1496, सरासरी 1400च्या आतच गेलाय भाऊ असं. 1400 ते 1500 बाजार आहेत बा. परवडला नाही मक्का. मक्का परवडला नाही यंदा. नाही ना. एवढे एवढ्या दिवस मक्काचे ठेवल्यानंतर बाजार. झाकून ठेवले, अमुक केलं तमुक केलं, ते काही विषयच नाही ना. हम्म. आणि इथं सकाळी लवकर येऊन बी निलाव होत नाही. रात्री यावं लागतं. मार्केटच्या डायरेक्टर लोकांनी काहीतरी लक्ष दिलं पाहिजे याच्याकडे. आणि व्यापारी लोक फक्त 130 वाहनं काढतात, बाकी 2 लाईनी सुद्धा पूर्ण करत नाही. म्हणजे आता आम्ही तर सकाळी सकाळी 6 सकाळी येऊन बसतो. नाही सकाळी येऊन आणि संध्याकाळी घरी जाणं आहे. तर का 2000 तरी गेला पाहिजे कमीत कमी. तरच परवडल. या बाजारात काय प्रॉब्लेम नाही परवडल. एवढ्या दिवस काय झालं ते? आता पहिले जायची 1685, 1700 जायची, तेव्हा आम्ही ठेवली तर आता डायरेक्ट 1400. केंद्र सरकार नेमकं काय म्हणायचं, सरकार म्हणायचं का व्यापारी म्हणायचं, ते काय आपल्याला सांगता येणार नाही. आपले शिक्षण शासनाचे निर्णय चुकतात दोन त्यांचे ते आयात निर्यातीचे दोन. काही शेतकरी फक्त बीजेपीला दोष देते. बीजेपी तर काय जो सत्तेत आहे त्यांना दोष देता येईल. लोक बोलणारच आहे. सत्तेदारांना दोष देता येईल ना, त्यांचेच सत्तेत राहिले ना, बोलता येईल ना. त्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनाच निर्णय घेतले पाहिजे. शेतीमालाचे भाव कसे वाढले पाहिजे यांच्यावर निर्णय त्यांना घेतला पाहिजे ना, की शेतीला खर्च किती लागणार आहे, मकाला खर्च किती लागू राहिला आणि उत्पन्न किती येणार आहे, शेतकऱ्याला प्रॉफिट किती होणार आहे, त्यांना पण कळायला पाहिजे. सरकारमध्ये जे आहेत त्यांच्यावर राहतं सर्व. असं आपलं चॅनल बघतात का माऊली? हो, भूषण भाऊ यांच्या चॅनलमुळे आम्हाला योग्य बाजारभाव पाहायला मिळतात व चॅनलचे आम्ही आभार मानतो. त्यांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा असं मी सर्वांना सांगतो. शेतकऱ्यांनी, सगळ्या शेतकऱ्यांनी यांच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. काही तक्रार बरं, चला, भूषण